नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये विद्याधरने चांगलाच डाव साधलेला आहे युगंधरच्या विरोधात। इथे आता पृथ्वीचे चांगलेच कान भरलेले आहेत आणि युगंधर आणि आनंदीच्या नात्याचं सत्य सांगितलेलं आहे। त्याचमुळे आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल घरी आलेले असतात त्यावेळेला तर खूप खुश असतात, पण या विद्याधरमुळे पृथ्वी आता खूप चिडलेला आहे। सत्य कळाल्यानंतर तो आता युगंधर बरोबरचं नातं तोडून टाकतो। इकडे मिताली आता एक छानसं गिफ्ट युगंधरसाठी घेऊन आलेली असते, पण आता हे कळाल्यानंतर त्या गिफ्टवर रॉकेट टाकते आणि स्वतःच्या हातानेच ते गिफ्ट जाळून टाकते। आणि आता ही तिन्ही मुलं युगंधर आणि आनंदीवर खूप चिडलेले आहेत। आता प्रेक्षकांनो, आनंदी आणि युगंधर या मुलांना कसं सामोरे जाणार आहेत, पुन्हा त्यांचं मन कसं जिंकणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर आपण काल पाहिलं होतं की युगंधरला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला होता, म्हणून तो आता खूपच खुश होता आणि त्याच आनंदामध्ये सेलिब्रेशन म्हणून आनंदीला जेवायला मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेलेला असतो। आता युगंधर तर खूप आनंदीच्या जवळ जाताना दाखवलेला आहे, आनंदीचा आदर सन्मान करताना दाखवलेला आहे। आता आनंदी सुद्धा मालक साहेबांसाठी चांगलीच प्रार्थना करत असते। इकडे घरी सुद्धा आता माई बापू खूप खुश असतात। आता युगंधरने दोघांच्या जेवणाची ऑर्डर केलेली असते, त्यामध्ये मसालेदार वांग आणि मसालेदार भेंडी मागवलेली असते आणि भात सुद्धा मागवलेला असतो। तर आता इथे आनंदीला यापैकी काहीच आवडत नसतं, पण ती मालक साहेबांना यातील अक्षर सुद्धा बोलत नाही की मला हे आवडत नाही। आता ताट आल्यानंतर मालक साहेब तर चांगले पटापट खायला सुरू करतात, कारण त्यांना तर हे आवडतच असतं, पण इथे आनंदी चांगलीच चाचपडलेली असते। आता युगंधर खात असतो आणि आनंदी अशीच बसलेली असते, म्हणून आता युगंधर म्हणत असतो, आनंदी अशी काय करतेस, घे ना जेवायला, कर सुरुवात। त्यावेळेला आता आनंदी मनातच म्हणत असते, काय मालक साहेब, मला तर हे आवडतच नाही, आता मी कशी खाऊ बरं। आता असं म्हणतच ती एक घास वांग्याचा आणि भाताचा घेते आणि तोंडामध्ये घालते आणि पटापट पाणी प्यायला सुरू करते। आता युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी, असं काय करतेस, एक तर घास खाल्ला आहेस तर तू एवढं पाणी पित आहेस, कशाला पाणी पितेस, जेवताना मध्ये पाणी पिलेलं चांगलं नसतं। त्यावेळेला आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, मला सवयच आहे पाणी पिण्याची। त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ही तुझी वाईट सवय आहे, बंद कर। आता युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी, वांग खाल्लंस, भेंडी तर खाल्लीच नाहीस। त्यावेळेला आता आनंदी एक भेंडीचा आणि एक भाताचा घास घेते आणि तोंडामध्ये घालते। त्यावेळेला तिला हुंदाडे यायला सुरू होतात, कारण तिला भेंडी तर अजिबातच आवडत नसते। आता युगंधर म्हणतो, अगं आनंदी, काय झालं तुला। आता इकडे आनंदीला हुंदाडे येत आहेत म्हटल्यानंतर युगंधर पटकन पाणी देतो आणि आनंदी तो ग्लास सुद्धा पाण्याचा पटापट पिऊन टाकते। आता हे पाहून युगंधरला थोडं वेगळं वाटतं, म्हणून तो विचारत असतो, आनंदी, काय झाले तुला जेवणातील काही आवडत नाही का। त्यावेळेला आता आनंदी काहीच बोलत नाही। त्यावेळेला युगंधर तिला थोडंसं ओरडून म्हणतो, काय आहे ते खरं खरं सांगायचं बरं का, तुला जेवणातील काही आवडत नाही का। त्यावेळेला आनंदी खरं खरं बोलते, ती म्हणते, मालक साहेब, मला वांग अजिबात आवडत नाही आणि भेंडी तर त्याहूनही आवडत नाही आणि रात्रीच्या वेळेला मी भात अजिबात खात नाही। हे ऐकून युगंधर म्हणतो, अगं आनंदी, ऑर्डर करताना तुला सांगता आलं नाही का, तुला आवडत नसलेले पदार्थ तू काय आता पाण्याबरोबर आत ढकलणार आहेस का, असं खाणार आहेस का, तू कशाला वागतेस बरं, असं तुला सांगता आलं नाही का मला। त्यावेळेला आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, आजचा तुमचा एवढा मोठा दिवस आहे, तुमचा मूड खूप छान आहे, म्हणून आज मी ठरवलं की तुमच्या मनपसंतीचं जेवण करायचं। आता आनंदी युगंधरला म्हणत असते, मालक साहेब, आज जर मी माझ्या आवडीनिवडी आज जपल्या असत्या तर तुमच्या आवडीनिवडी कधी पाहणार होतो आम्ही आणि कधी जपणार होतो, म्हणूनच मी गप्प बसले। आणि मालक साहेब, तुमच्यासाठी एवढी ऍडजस्टमेंट तर मी करूच शकते ना। त्यावेळेला युगंधर म्हणतो, आनंदी, एवढी चांगली कशी आहेस बरं तू, एवढा दुसऱ्यांचा विचार कशी करतेस। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब, फक्त तुमच्यामुळे याचं श्रेय तुम्हालाच जातं, तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा विचार करता, दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटता, तुमचा वाण नाही पण गुण मला लागला आहे। आता युगंधर सुद्धा हूं करत असतो। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब, तुम्ही सगळ्यांचा विचार करता आणि तुमचा जर आम्ही विचार केला नाही, तुमच्या आवडींचा विचार आम्ही नाही केला तर आयुष्याचा समतोल कसा साधता येईल बरं। त्यावेळेला आता युगंधर म्हणतो, हो, तुझं बरोबर आहे। त्यावेळेला आनंदी पटकन आता युगंधरचं डायलॉग म्हणते, ती म्हणते, पोचलं का। त्यावेळेला युगंधर म्हणतो, हो 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 असं म्हणतो आणि हसायला। आता इथे युगंधर म्हणतो, बरं ठीक आहे आनंदी, आता तू हे तर जेवण मी मागवलं आहे, पण आता तुला गोड काय खायचं आहे ते तुझ्या पसंतीने मागव। आता युगंधर म्हणत असतो, आता आनंदी, तुला दुसरं काही मागवून खायचं आहे का। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, माझं पोट भरलं आहे। त्यावेळेला युगंधर हसतच म्हणत असतो, हो का, तुझं पोट भरलं आहे, पाणी पिऊनच
एवढंच पोट भरलं का? त्यावेळेला आनंदी सुद्धा हसायला सुरू करते. त्यावेळेला युगंधर म्हणतो ठीक आहे, आता आपण जेवण तर खाल्लं आहे, आता तुला गोड काय खायचं आहे बरं, मागव आता इकडे युगंधरने वेटर दादांना हाक मारलेली असते आणि विचारत असतो की इकडे गोड काय मिळत आहे. त्यावेळेला ते म्हणत असतात की इकडे गुलाबजाम पेस्ट्री असं मिळत आहे. त्यावेळेला आनंदी म्हणते मला तर यातील काहीच आवडत नाही. त्यावेळेला युगंधर म्हणतो तुला काहीच आवडत नाही यातील, मग तुला काय आवडतं बरं? त्यावेळेला आनंदी म्हणत असते मालक साहेब जे काही गोड मला आवडतं ते इथे नाही मिळणार. आता युगंधर म्हणत असतो इथे नाही मिळणार तर कुठे मिळणार ग? त्यावेळेला आनंदी म्हणत असते नाही मालक साहेब, इथे नाही तर बाहेर. चला मी तुम्हाला आज माझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. त्यावेळेला युगंधर म्हणतो तुझ्या आवडत्या ठिकाणी कुठे आहे ग ते? त्यावेळेला आनंदी म्हणत असते चला तर तुम्ही माझ्यासोबत. त्यावेळेला युगंधर सुद्धा हसत म्हणत असतो बरं ठीक आहे, चल तुझ्या आवडीच्या ठिकाणी आपण जाऊया. आता इकडे निंबाळकरांच्या हवेलीमध्ये बापू आणि माई मात्र वेगळेच खुश असतात. आता हे दोघं जण चहा घेत बसलेले असतात आणि तेवढ्यातच एंट्री होते पृथ्वी, मिताली आणि प्रांजलची. आता हे तिघ जण आय एम बॅक करूनच घरामध्ये येतात. आता या तिघांना पाहून माई बापूंना खूप आनंद झालेला असतो. आता पटकन हे तिघे जण पुढे येतात आणि पृथ्वी माई बापूंना नमस्कार करतो. आता माई मात्र प्रांजलच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणत असतात अरे प्रांजल तू कसं आहेस आता? डॉक्टरांनी तुला काय सांगितलं आहे? आता प्रांजल म्हणत असतो अगं माई मी आता ठीक आहे, डॉक्टरांनी मी आता एकदम व्यवस्थित आहे असं सांगितलं आहे. तेवढ्यातच आता इथे शिल्पा, धनश्री आणि विद्याधर सुद्धा खाली आलेले असतात. आता माई प्रांजलला म्हणत असतात तू एवढा मोठा प्रवास करून आलास, तुला काही त्रास तर झाला नाही ना? तेवढ्यातच आता शिल्पा प्रांजलला पाहते आणि शिल्पा सुद्धा हेच विचारत असते अरे प्रांजल तू इथे, अरे तुला बरं नव्हतं ना, एवढा प्रवास करून आलास, तुझी तब्येत तर बरी आहे ना? आता प्रांजल म्हणत असतो माय डिअर आत्तू तू माझी अजिबात काळजी करू नकोस. हे बघ तुझ्या समोर तर मी एकदम ठीकठाक उभा आहे ना, त्यामुळे मी व्यवस्थितच आहे. त्यावेळेला शिल्पा सुद्धा प्रांजलची माया करतच म्हणत असते मग ठीक आहे, तू व्यवस्थित आहेस तर सगळं ठीक आहे. आता या तिघांना घरी बोलवण्याचं प्लॅनिंग ह्या विद्याधरचं असतं. पृथ्वी म्हणत असतो अगं आत्या हे सगळं तरी या काकाने केलं आहे, काकानेच आमच्या तिघांची फ्लॅटची तिकीटं बुक केली आणि आत्ताच्या आत्ता आम्हाला इकडे बोलवून घेतलं. त्यावेळेला प्रांजल आता विद्याधरची नक्कल करतच म्हणत असतो आत्तू या काकानेच आम्हाला फोन केला बघ, मी तुमच्या तिघांची फ्लॅटची तिकीटं बुक केली आहेत, तुमच्या बापाला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे, एवढ्या आनंदाच्या क्षणी तुम्ही तिघंही घरी असायलाच हवे, म्हणून आम्ही फ्लॅट पकडली आणि पटकन घरी आलो. आता विद्याधरचं प्रांजल नाटक करत आहे पाहून सगळेच हसायला लागतात. आता इकडे पृथ्वी विद्याधरला म्हणत असतो काका खरं तर मला तुझा खूप राग आला होता, पण आज बाबांच्या एवढ्या मोठ्या सोहळ्याच्या दिवशी, एवढ्या आनंदाच्या दिवशी तिघांना इथं बोलवून घेतलंस, आमच्या फ्लॅटची तिकीटं केलीस, हे पाहून खूपच बरं वाटलं बघ. आता इकडे माई तोपर्यंत मितालीला विचारत असतात अगं बाळा कशी आहेस तू? त्यावेळेला ती म्हणत असते हो ठीक आहे. आता इकडे पृथ्वीचं बोलणं ऐकून विद्याधर म्हणत असतो अरे पृथ्वी असा काय करतोस बाळा? आता इकडे पृथ्वी म्हणत असतो काका मी अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांमधील प्रेम असंच टिकून राहील. त्यावेळेला विद्याधर म्हणतो अरे असं काय करतोस, निंबाळकर आहोत ना आपण, आपल्या सगळ्यांच्या मध्ये एकच रक्त तर आहे, ही नाती तर अशीच टिकून राहणार आहे. आणि घर म्हणल्यानंतर भांड्याला भांडं तर लागणारच की, मग एवढं मनावर घ्यायचं असतं का? आता इकडे विद्याधर गोडगोड बोलत असतो, पण शिल्पाला मात्र त्याचा हेतू चांगलाच माहीत असतो. आता हा विद्याधर पृथ्वीला म्हणत असतो पृथ्वी तुम्ही या घरची लेकरं आहात आणि माझा राग तुमच्यावर कधीच नव्हता, माझा राग होता ते माझ्या दादावर, पण तो राग सुद्धा मी आता विसरून गेलो आहे. आता सगळं काही व्यवस्थित होणार, त्याचा आनंद तोच आपल्या सगळ्यांचा आनंद, काय ग शिल्पाताई? असं म्हणल्यानंतर शिल्पा सुद्धा मानेनेच हो हो म्हणत असते. आता या विद्यार्थ्याचं काय प्लॅनिंग आहे या तिघांना इकडे बोलवण्याचं हे बरोबर शिल्पाला माहीत असतं. आता विद्याधर आणि पृथ्वी बोलत असतात तेवढ्यातच कुरिअरवाला घरी येतो आणि मिस्टर पृथ्वी निंबाळकर अशी हाक मारतो. त्याच वेळेला विद्याधर म्हणत असतो अरे पृथ्वी काय आणलं आहेस बरं हे? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो थांबा एक मिनिट, सगळ्यांना मी काहीतरी दाखवणार आहे, खूप मोठं सरप्राईज आहे. त्यावेळेला कुरिअरवाल्याने जे काही आणलेलं असतं ते टेबलवर आणून त्यावेळेला पृथ्वी, प्रांजल आणि मिताली त्या गिफ्टवरचं सगळा कागद काढतात आणि पृथ्वी म्हणत असतो आपल्या निंबाळकर फॅमिलीसाठी आणि माझ्या बाबांसाठी मी एक गिफ्ट आणलं आहे, हे फॅमिली ट्री आहे. आता पृथ्वी म्हणत असतो आता हे आहे निंबाळकरांचं फॅमिली ट्री आणि मी खास हे बाबांच्यासाठी बनवून घेतलं आहे बघ. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते अरे पृथ्वी ट्री म्हणजे मला काही कळालं नाही बघ, म्हणजे काय रे?
त्यावेळेला मिताली म्हणत असते, अगं आत्या असं काय करतेस, आज बाबांच्यासाठी एवढा मोठा दिवस आहे आणि बाबांच्यासाठी आम्ही काहीतरी आनंदाची गोष्ट करणारच ना, म्हणून आम्ही हे झाड घरी आणलं आहे. आता प्रांजल म्हणत असतो, अगं आत्या बाबांचा एवढा मोठा दिवस आहे ना, त्यामुळे आज त्यांना आम्ही नवीन काहीतरी दाखवणार आहे. म्हणजे बाबांच्या बरोबरचे आमचे लहानपणीचे फोटो, आमच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी, आईचा फोटो, सगळं काही या झाडावर अडकवणार आहे. आता मिताली म्हणत असते, खरंच खूप छान आयडिया आहे ना, बाबा ज्यावेळेला हे पाहतील त्यावेळेला ते खूप खूप खुश होतील. त्यावेळेला आत्या सुद्धा म्हणत असते की हो युगंधरला हे गिफ्ट खूपच आवडेल. आता इकडे पृथ्वी म्हणत असतो, आत्या आई गेल्यानंतर बाबांना कधी जवळ करताच आलं नाही, त्यांना कधी सांगताच आलं नाही की आमचं त्यांच्यावर किती किती प्रेम आहे आणि आज मी ते सांगणार आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, तुमच्या दोघांमधील, तुमच्या मायलेकांमधील प्रेम हे असंच राहू दे. आता पृथ्वी म्हणत असतो, चला आपण सर्वजण बाबांच्या येण्याची वाट पाहूया आणि तयारी सुद्धा करूया. आता इकडे विद्याधर मात्र चांगलाच मनातल्या मनात खळखळून हसायला लागलेला असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो, कारण आज आनंदी आणि युगंधरचं सत्य त्यांच्या समोर आणणार असतो. आता तो स्वतःच्या मनातच म्हणत असतो, अरे वा पृथ्वी खूपच खुश दिसतोयस की, आणि मी तर नुसती ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू तर हे सरप्राईज ट्री घरी आणून मोठा बारूदचा कोठारच घरी आणला आहेस की. आता ठिणगी नाही तर निंबाळकरांच्या वाड्यामध्ये मोठी आगच लागणार आहे. आता हा निंबाळकरांचा वाडा जळून खाकच होणार आहे. इथे आनंद नाही तर फक्त दुःखच पसरणार आहे. आणि आनंदी तू तर आज बघच तुझं काय करतो, तुझं तर आज विश्वास आणि तुझं अस्तित्व दोन्ही मी संपवणार आहे. आता इकडे आनंदी युगंधरला बाहेर घेऊन आलेली असते, म्हणजे कंसाच्या गाडीवर घेऊन आलेली असते. हे पाहून युगंधर हसून म्हणत असतो, हे आहे का तुझं बेस्ट आवडीचं ठिकाण, कंसाची गाडी. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, मला इथे यायला खूप आवडतं. कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जो पदार्थ मिळणार नाही तो पदार्थ इथे मिळतो, इथे मिळते मसालेदार. आता युगंधर म्हणत असतो, बरं ठीक आहे बाई, तुझ्या आवडीचा आज खाऊया. त्यावेळेला आनंदी त्या कणीसवाल्या दादाला म्हणत असते, दादा आमच्यासाठी 2 कणीस तयार करा. त्यावेळेला ते म्हणत असतात, आनंदीताई म्हणजे कसे बनवू, तिखट बनवू की नको. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मस्त हलक्या कोळशावर भाजा आणि त्यावर लिंबू, तिखट आणि दाबून मसाला सुद्धा लावा. आता तो कणीसवाला दादा सुद्धा हो आनंदीताई म्हणतो आणि दोघांसाठी 2 कंस तयार करायला सुरू करतो. इकडे आता हे पाहून आनंदीला युगंधर म्हणत असतो, हा झटपट मेनू दिली. आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब इकडे ऑर्डर देण्यासाठी मला मेनू कार्ड लागत नाही, माझा मेनू फिक्सच आहे. त्यावेळेला युगंधर सुद्धा आनंदी बरोबर आनंदी असतो. आता इकडे दोघांच्या 2 हातामध्ये मसालेदार कंस दिलेली असतात. दिल्याबरोबर आनंदी पटापट खायला सुरू करते. आता तिचा उत्साह त्या कंसासाठी पाहून युगंधर म्हणत असतो, आनंदी मला असं वाटत आहे मगाशी आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, तिथे तुला आनंद झालाच नव्हता, तेवढा आनंद या 20 रुपयाच्या कंसामध्ये झाला आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब ते काय आहे माहिती आहे का, काही गोष्टीच फक्त चवीने खाणे हे नसतं, काही गोष्टी आठवणींनी खाणं खूपच मजा देऊन जातात. आता इकडे आनंदी पटापट ते कणीस खात असते, म्हणून आता युगंधर सुद्धा कंसाचे 4 बी तोंडामध्ये घालतो. त्यावेळेला युगंधरला खूप ठसका लागतो. आता आनंदी म्हणते, मालक साहेब काय झालं. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी काय हे तुझं मसालेदार कणीस, बरं एक्स्ट्रा मसालाने टाकायला सांगितलाय, ठसका लागतोय ना, हा काय मसाला आहे की हा ठेचा आहे, खूप तिखट आहे हे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब तिखट नाही, तुम्ही कणीस चुकीचं खात आहात. आता इकडे चुकीचं खात आहे म्हणल्यानंतर युगंधर म्हणतो, मी चुकीचं खात आहे का, म्हणजे आता काय सुरीकाटा मागवू का कणीस खाण्यासाठी. त्यावेळेला आनंदी म्हणते, नाही हो, आपण स्वतः तसं खाऊ शकतो आणि एकदम असे 2-2 बी नाही खायचं, तर एकदम करून तोडून भरपूर बी एकदम खायचे, म्हणजे त्याचा स्वाद वेगळाच येतो. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, करून म्हणजे कसं खायचं ग. त्यावेळेला आता आनंदी खूपच मजेने युगंधरला बुट्टा खाण्यासाठी शिकवत असते आणि युगंधर सुद्धा ते शिकत असतो. आता युगंधर ते खाण्याचा प्रयत्न करत असतो, पण आनंदीला म्हणत असते, असं काय उंदरासारखं कुरतडून खाताय, अगदी आपल्या दाताची वरची लाईन आहे ना त्या कंसामध्ये घालायची आणि पटकन ओरबाडून खायचं. आता युगंधर सुद्धा आनंदीकडून बुट्टा खायला शिकतो. आता इकडे आनंदी म्हणतात, ते मालक साहेब बुट्टा नुसता खायचा नसतो तर बुट्ट्यावर ताव सुद्धा मारायचा असतो. आता चला आपण 2 जण ताव मारूया असं म्हणते आणि 2 जण सोबतच ते बुट्टा खातात. त्यावेळेला युगंधर सुद्धा आता आनंदी सारखी
मस्तीच मजा घेऊन ते कणीस खायला लागलेला असतो. आता युगंधर तो घास खाल्यानंतर म्हणत असतो, वा वा खूपच मजा आली बघ आनंदी आज. त्यावेळेला आता आनंदी तो बुट्टा खात असते. आता युगंधर तिच्याकडे पाहून म्हणत असतो, आनंदी खरं सांग, एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला महागड्या हॉटेलमध्ये जायला आवडत नाही ना? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही हो मालक साहेब, तसं नाही. आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब खरं सांगू का तुम्हाला, तिथे माझा जीवच घुसमटला होता आणि इथे कसं एकदम मन मोकळं वाटते बघा. त्यावेळेला युगंधर म्हणतो, का ग, तिथे का तसं वाटत होतं आणि इथे का असं वाटतंय? त्यावेळेला आनंदी म्हणते, मालक साहेब इथे लोक येतात ते स्टेटस दाखवण्यासाठी नाही, तर इथे आठवणीनं उजाळा देण्यासाठी आणि मन मोकळे करून खाण्यासाठी येतात. आता युगंधर म्हणत असतो, हो तुझं तर खरंच आहे. आता युगंधर पुन्हा म्हणतो, आनंदी मला तुझे आभार मानायचे आहेत. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, कशाबद्दल मालक साहेब? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, मगाशी सोहळ्यामध्ये मीडियावाल्यांनी माझ्याबरोबर जे काही वागले त्यामध्ये तू मला सांभाळून घेतलंस. आनंदी म्हणते, कशाबद्दल बोलत आहात तुम्ही? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ते सगळेजण मला इंग्रजीमधून प्रश्न विचारायला लागले होते आणि मला तर इंग्रजी येतच नाही ना. आता युगंधर त्याच गोष्टीबद्दल आनंदीला अगदी मनापासून थँक्यू म्हणत असतो. हे ऐकून आनंदी म्हणत असते, मालक साहेब मला तुम्ही थँक्यू म्हणू नका, माझे आभार मानू नका, पण खरं तर मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, तुम्ही वाईट तर वाटून घेणार नाही ना? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, नाही ग, विचार ना, नाही वाईट वाटणार मला. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्ही एवढे मोठे उद्योगपती आहात, एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, पण तुम्हाला इंग्रजी कसं काही येत नाही? आता युगंधर सांगत असतो, आनंदी त्याचं काय आहे, लहानपणी अगदी लहान वयातच माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या पडल्या आणि शाळा सोडून काम सुरू केलं. शाळा शिकणं कधी नशिबात आलंच नाही आणि त्याचमुळे शाळेमध्ये मात्र मी मागेच राहिलो, अडाणीच राहिलो आणि आता एवढा मोठा बिझनेसमॅन होऊन सुद्धा पुढचं कोणीतरी इंग्रजी बोलायला लागलं की अगदी मनावर दडपण येऊन जातं बघ. आता आनंदी म्हणते, मालक साहेब असं दडपण येऊन देऊ नका तुम्ही, आणि ते काही नसतं हो, एकमेकांशी बोलण्याचा फक्त एक मार्ग आहे, एक संवाद करण्याची भाषा आहे, काही अवघड नसतं त्यामध्ये. आता ती पुन्हा म्हणत असते, मालक साहेब तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक गोष्ट सांगू का, लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण मी रोज तुम्हाला अगदी थोडं थोडं इंग्रजी शिकवलं तर तुम्हाला काहीच दिवसांमध्ये इंग्रजी बोलायला येईल. हे ऐकून युगंधर हसूनच म्हणत असतो, अरे बेस्टच झालं की मग, हे तरी आजपासून मी तुझा विद्यार्थी आणि तू माझी मॅडम. असं म्हणल्यानंतर आनंदी सुद्धा हसायला लागते. आता युगंधर म्हणत असतो, आनंदी ते राहू दे, पण आज तुझ्याकडून मी 2 गोष्टी शिकलो बघ. आनंदी म्हणत असते, कोणत्या मालक साहेब? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, आज मी तुझ्याकडून एक गोष्ट अशी शिकलो की पुन्हा जर आपण दोघं हॉटेलमध्ये गेलो तर मसालेदार वांग आणि मसाले भेंडी आणि भात कधी सुद्धा मागवायचा नाही. हे ऐकून आनंदी हसायला लागते आणि म्हणते, मालक साहेब दुसरी गोष्ट कोणती? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भरपूर पाऊस पडल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये जेवून झाल्यानंतर मन मोकळं करण्यासाठी या कंसाच्या गाडीवर यायचं आणि मनसोक्त हा मसालेदार बुट्टा खायचा. हे ऐकून आनंदी पुन्हा हसायला लागते आणि युगंधर सुद्धा हसत असतो. आता पहिल्यांदाच युगंधर एवढ्या मन मोकळेपणाने हसत असतो आणि खुश सुद्धा असतो, हे आनंदीला कळालेलं असतं. आता युगंधरला म्हणत असते, मालक साहेब आता बोलायचं बंद करा आणि बुट्टा पटपट खाऊन घ्या. आता युगंधर खायला लागतो. आनंदी मात्र स्वतःच्या मनामध्ये युगंधर बद्दल चांगलीच प्रार्थना करायला लागते. ती म्हणत असते, आज मालक साहेब खूपच खुश आहेत, अगदी मनमोकळेपणाने बोलत आहेत, हसत आहेत. देवा त्यांना नेहमी असंच आनंदी आणि खुश ठेव, त्यांच्या आयुष्यातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ द्या. आता इकडे युगंधर आणि आनंदी घरी आलेले असतात आणि पाहतात तर काय, सगळ्या घरामध्ये लाईटी बंद असतात आणि खूप अंधार असतो. आता युगंधर म्हणत असतो, घरामध्ये लाईट का बंद आहेत, कोणीच कसं नाही बरं? तेवढ्यातच आता सगळ्या लाईट्स लागतात आणि सगळेजण टाळ्या वाजवूनच हॉलमध्ये या दोघांच्या समोर येतात. आनंदी आणि युगंधर सुद्धा आत आलेले असतात आणि पाहतात तर काय, पृथ्वी, मिताली आणि प्रांजल पुढे उभे राहिलेले असतात. माई, बापू, धनश्री, विद्याधर आणि शिल्पा सुद्धा आता हॉलमध्ये आलेली असते. शिल्पाचा मात्र चेहरा थोडा उतरलेलाच असतो आणि विद्याधरचं प्लॅनिंग चांगलंच काम करणार आहे. इकडे युगंधर या तिघांना पाहून म्हणत असतो, अरे वा छान, तुम्ही तिघे अचानक कसे काय घरी आलात बरं? आता इथे पृथ्वी म्हणत असतो, बाबा आम्ही तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी अचानक इथे आलो हो. त्यावेळेला युगंधर हो असा म्हणतो. आता पृथ्वी म्हणत असतो, आम्ही तुमच्यासाठी एक फॅमिली ट्री गिफ्ट म्हणून आणली आहे. त्यावेळेला मितालीला त्या ट्रीवरचा कापड काढायला सांगतो. इकडे आता आनंदी मात्र वेगळ्याच भ्रमात असते आणि
विद्याधरने चांगलाच गैरसमज या सगळ्यांमध्ये घडवून आणलेला असतो, त्याचमुळे एवढं मोठं भांडण घरामध्ये लागणार आहे. आता इकडे मितालीने त्या ट्रीवरचं कापड काढल्यानंतर युगंधर पाहतो तर काय त्या तिघांचे लहानपणीचे फोटो त्या ट्रीवर अडकवलेले असतात. त्यामध्ये समिताचा फोटो सुद्धा असतो आणि युगंधरचा सुद्धा असतो. खूप छान लहानपणीच्या आठवणी त्या फोटोमधून बाहेर येतात आणि युगंधरला सगळ्या आठवणी ताज्या होतात. आता तो त्या प्रत्येक फोटो पाठीमागची जुनी आठवण मुलांना सांगत असतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली असते. आता इथे युगंधर म्हणत असतो, पृथ्वी, तुझ्या एका वाढदिवसाला आपल्याला किती मजा आली होती बरं. तू लाल टी शर्ट हवा म्हणून किती हट्ट केला होतास आणि मी तो तुला दिला सुद्धा होता, पण त्या दिवशी आपण किती नाचलो होतो. आता घरामध्ये अजून तरी खूप छान वातावरण असतं. आता एवढं मोठं सरप्राईज या 3 मुलांनी युगंधरला दिले म्हटल्यानंतर युगंधर खूपच खुश असतो आणि तो मुलांना हात पुढे करून जवळ बोलवत असतो, कुशीमध्ये घेण्यासाठी हाक मारत असतो. पण इथे आता लगेच टर्निंग पॉईंट दाखवला आहे. आता इथे मुलांच्या चेहऱ्यावरच्या रिएक्शन पटकन बदलतात आणि मिताली रागाने टेबल खाली ठेवलेला रॉकेलचा कॅन बाहेर काढते आणि त्याचं टोपण काढून जे ट्री गिफ्ट म्हणून बनवलेलं असतं, ज्यामध्ये आठवणी खूप साऱ्या घातलेल्या असतात, त्या सगळ्या ट्रीवर म्हणजे त्या झाडावर त्या फोटोंवर पटापट रॉकेल वतायला सुरू करते. आता मितालीचं हे असं अचानक वागणं पाहून युगंधरला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणजे त्याला कळतच नाही की मिताली नेमकी काय करायला लागली आहे. इकडे शिल्पाला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि मिताली एवढी रागात असते, रागानेच त्या झाडावर रॉकेल वतायला लागलेली असते. आता इथे मिताली अशी वागत आहे पाहून युगंधर म्हणतो, अगं काय करायला लागलीस हे. शिल्पाला सुद्धा धक्का बसतो. ती ओरडूनच म्हणते, अगं मिताली, रॉकेल का वतायला लागलीस तू. त्यावेळेला माई म्हणतात, अगं मिताली थांब, तू का रॉकेल वतायला लागली आहेस. आता सगळ्यांच्या तोंडी रॉकेल हा शब्द ऐकून आनंदी मनातल्या मनातच म्हणत असते, ही रॉकेल का वतत आहे, त्याच्यावर नेमकी काय करणार आहे. रॉकेल म्हणजे हे नेमकी जाळून टाकणार आहे का. आता इथे सगळा सीनच बदललेला असतो. पृथ्वी तर एवढा रागामध्ये असतो की तो युगंधरकडे एकसारखाच बघायला लागलेला असतो. आता इकडे पुन्हा एकदा ही तिन्ही मुलं युगंधरवर चिडलेली आहेत, कारण इथे आता विद्याधरने या दोघांच्या नात्याचं सत्य पृथ्वीला चुकीच्या प्रकारे सांगितलेलं असणार हे नक्की. तर आजचा भाग इथेच थांबवला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की विद्याधर आता युगंधरला पुन्हा वाटेल तसे बोलत असतो पूर्वीसारखंच. तो आता म्हणत असतो की निंबाळकर, पुन्हा एकदा तुम्ही निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे या आनंदी बरोबर लग्न करून, आणि या आनंदीने सुद्धा गोडगोड बोलून आमचा विश्वासघात केला आहे आणि तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा निंबाळकरांचं घर तोडलेलं आहे. आता हे ऐकून आनंदीला तर खूप वाईट वाटत असतं. आता इकडे युगंधरला नेमकं हे कसं घडलं, काय घडलं म्हणजे त्याला काही कळतच नसतं. एकतर युगंधरच्या मनामध्ये हे असतं की आनंदीने सगळं काही सत्य चिठ्ठी लिहून पृथ्वी आणि मितालीला सांगितलेलं आहे, पण नेमकं विद्याधरने ही चिठ्ठी बदललेली आहे याची हलकीशी सुद्धा कल्पना आनंदी आणि युगंधरला नसते. आता इकडे मुलांचं हे वागणं पाहून विद्याधरला चांगलाच आनंद झालेला आहे, कारण त्याच्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. आता विद्याधरने या दोघांचा सोहळ्यामधील फोटो किंवा व्हिडिओज काहीतरी या पृथ्वी मिताली समोर आणलेला असणार हे नक्की, आणि त्याचमुळे पृथ्वीचा गैरसमज दूर झालेला आहे आणि युगंधर आणि आनंदीचं लग्न झालेलं आहे हे त्याला कळालेलं असणार. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आनंदी आणि युगंधर या मुलांचं मन पुन्हा कसं जिंकणार आहेत, की मुलं पुन्हा एकदा युगंधरपासून दूर जातात हेच आपण पाहणार आहोत. आता शिल्पा सुद्धा या प्लॅनिंगमध्ये सामील झाली आहे की नाही, तिचा काय हेतू आहे या पाठीमागे, हे सुद्धा पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंदी मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नियमित असेच रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.